पन्हाळा तालुक्यातील माले येथील उमेश भास्कर चौगुले याच्याशी पुंडलिक इटनाळ, सचिन काकडे आणि रोहित सलवान या तिघांची कामानिमित्त मैत्री झाली होती। याचा फायदा घेत या तिघांनी उमेश चौगुले याचा विश्वास संपादन केला आणि त्याला रेल्वे खात्यामध्ये तिकीट तपासणी अधिकारी म्हणून नोकरीला लावतो असं आमिष दाखवत 2 वर्षात त्याच्याकडून वेळोवेळी 9 लाख रुपये उकळले। चौगुले याला संशय येऊ नये म्हणून या तिघांनी चौगुले याची मेडिकल तपासणी करून बनावट प्रशिक्षणही दिलं आणि रेल्वे खात्याचं बनावट नियुक्तीपत्रही दिलं। परंतु चौगुले याला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यानं इटनाळ, काकडे आणि सलमान या तिघांकडे घेतलेले 9 लाख रुपये परत मागितले। परंतु या तिघांनी उडवाउडवीची उत्तरं देऊन पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली। त्यानंतर चौगुले यांनी वरील 3 जणांविरोधात कोडोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। या प्रकरणी बेळगावातून पुंडलिक आर्यापा इटनाळ आणि सचिन सूर्यकांत काकडे या दोघांना कोडोली पोलिसांनी अटक केली असून त्यांना पन्हाळा न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तर मध्य प्रदेशमधील इंदोर येथील रोहित सलवान याला अद्याप अटक झालेली नाही। अधिक तपास कोडोली पोलीस करतायत।